पळा यार. येस 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 येस. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजलेले आहे दुपारचे 2 आणि ना इकडे ना संक्रांती दिवशी नाही तर संक्रांत झालेल्या दुसऱ्या दिवशी पोंगल सेलिब्रेट करतात इथली लोक. हॉलिडे आहे, स्कूलला पण सुट्टी आहे, ऑफिसला पण सुट्टी आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत बाहेर. आणि हे दोघं बसलेले आहेत घरामध्ये अभ्यास करत. तू काय करते? हे काय प्रोजेक्ट आहे? टीचरने म्हटलं हॉलिडेजमध्ये रिपब्लिक डेचं ड्रॉइंग काढा. होमवर्क आहे का हॉलिडेचा? दाखव कसं काढलं. हॉलिडेज होमवर्क अरे तू हाताने ड्रॉ केले हे? नाही, ते बुक मध्ये हे ट्रेस केले बुक मधलं. हो आणि तरी हे खूप छान काढले आहे ना. तू पेन खा. ओके आहे का? जाता जाता टाकत. आम्ही निघालेलो आहोत बाहेर. आणखीन आमची काही बरीच कामं आहेत बाहेर, त्यामुळं आम्ही निघालेलो बाहेर. पण गाडीतलं पेट्रोल संपत आलेलं होतं. मग आधी तर इथं पेट्रोल भरून घेतलं आणि तिथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. पण एवढं ऊन आहे ना, भरपूर ऊन आहे आणि त्यामुळे तिथं शुगर केन ज्यूस दिसलेला. मग आम्ही म्हटलं घेऊन जावा. तिथं शुगर केन ज्यूस पिला दोघांनीही आणि मुलांनाही 2 ग्लास पार्सलमध्ये घेतले. पण इकडे मागे ना गाड्याची 2 व्हीलर 4 व्हीलर प्रॅक्टिस करत होते बरेच लोक. आणि ते पाहून मलाही वाटलं आपण पण ना गाडी थोडीशी इथे ना 2 राऊंड मारावे आणि परत हे एक राऊंड म्हणून मातीत घालू नको बघ सांगेल. इकडून जा असं राऊंड मारून या असं जावं पड नाही जाऊन आगे जाऊन थांबतो मी इथं. पण एक नंबर येतं आणि काय. हां हाँ घसरते तिथं. तो मिट्टी है ना. हाँ नहीं उसको ऑलरेडी है लिए. हाँ थोड़ा हैंडी नहीं है इसलिए बोला तुम जाओ. खूप छान वाटलं गाडी घेऊन त्या दिवसांनी. आणि कसं एवढ्या दिवसांनी घ्यायचं म्हणतात मेन रोडला नको वाटलं मला. पण छान वाटलं. ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस केली होती मी गोव्याला, ती मला परत आठवली. आणि तिथं नवीन नवीन मैत्रिणी भेटल्या होत्या त्यावेळेला, त्यांचीही आठवतं. पण छान वाटलं. आता ना मी रोडवरती पण नक्कीच घेऊ शकते, कधी तर नक्कीच घे. आता 4 व्हीलर शिकायचे दिवस आहेत आणि 2 व्हीलर. आणि इथं गाडी कशी घालतात लोक मी बघितलंय. तुमच्या गाडीवर मागं बसलं तरी सुद्धा ना मला एवढी प्रॅक्टिस आहे, भीती वाटली. कारण पुढून येणाऱ्यांना काहीच बघत नाही की पुढची गाडी कसं, आपण कितीही नीट व्यवस्थित चालू द्या, इथं गाडी खूप खराब चालवतात लोक. म्हणून ना खरं तर गाडी रस्त्यावरती घ्यायला नको असं होतं. मेडिकलमधून काही साहित्य घ्यायचं होतं, म्हणजे औषध गोळ्या, त्याही आम्ही इथून घेतल्या. आणि परत ना मुलांसाठी काहीतरी खायला घ्यावं म्हणून आम्ही इथं आलेलो. पण पतंग आणि मांजा इथे घेतला. आणि त्यानंतर इथं आम्ही ना ऑर्डर दिलेली होती, परंतु यायला वेळ लागेल म्हणून आम्ही इथे परत ना वेट करत होतो. पण बराच वेळ बसलो, कारण 10 ते 15 मिनिट आमच्या इथे जाणार होते. आणि इथं बसून मग मी असंच आपलं शूट करत होते. त्यांना पण घेऊ बरोबर. असं शूट करायला का पटापट लोक असं वगैरे तोंडाकडे बघतात. त्याचं पट म्हणलं लगेच हात खाली जातो आणि कॅमेरा बंद होतो. तीच म्हणजे तोच कॉन्फिडन्स कुठेतरी वाढवायचा आहे म्हणून म्हटलं चला बघतायत तर बघू. चलो पार्सल इज रेडी. घेऊन बसू. बसतं मी पण आहे ना की नाही. डिगीतच ठेवा. द्या इकडे. हे पण डिगीत ठेवा, ते दोरी. हां गेलं, त्याला माहिती आहे त्याची जागा. तर आता पतंग घेऊन आम्ही घरी निघालेलो आहोत आणि बघूया पतंग बघून की तुझं एक्साइटमेंट काय असतं ते. आणि इकडे ना कितीही छोटं मंदिर असलं ना त्याच्यावरती ना
खूप छान रेखीव काम केलेलं असतं. चला आम्ही आलेलो आहोत घरी. चलो फास्ट. बंद बंद. दोघं पण सरप्राईज. बघितलं तू अगोदर? बघितलं? काईट पण फाटेल. अमेरिकाची. किट्टू पतंग उडवणार का? हं? तू हॅपी आहे? आणि ते टपली कुठे गेलं? कसली टपली? ते मांजा म्हणतात. टपली म्हण. टपली कशाला म्हणतात माहिती का? हे टपली मारून जाणे याला म्हणतात. हा खाल्लं. कसा खाल्ला? किटूने खाल्लं. तुम्ही लेट येणार पण तुम्ही नाही येणार. स्टडी कोणच केलं वाटतं. कोण खाणार? मी. पार्सल. काय आणलं? हे काय आहे? पार्सल आणलं. फ्रेंच फ्राईज. पाणी सांडू नको. मस्त नूडल्स. मम्मा हक्का नूडल्स. एक देऊ. ओके. वाव. मी नूडल्स खाणार. नूडल्स आणि थोडेसे फ्रेंच फ्राईज. मी पण नूडल्स आणि फ्रेंच फ्राईज स्टाईल. चला मस्त एकदम. कसं आहे? झालं का शूटिंग? नाही संपल्यानंतर शूटिंग. मम्मी. वडापाव हे नाही खाणार? खाऊन बघा. मीठ जरा जास्त आहे बघा तुम्ही. खारट लागलं. मुलांनी आणि आम्ही छानपैकी स्नॅक्स एन्जॉय केले आणि त्यानंतर जायचं होतं पतंग उडवण्यासाठी आणि त्याचीच तयारी इथं मिस्टर करत होते. टाईट बांधा. हां हलवून येते इथं. पतंग धागा बांधून तयार आहे उडण्यासाठी. आता फक्त बाहेर गेल्यानंतर हवा असायला पाहिजे म्हणजे हा पतंग उडेल. नाही तर काय फिश. धीरे सोड मम्मा. अगं सोड ना. अरे मम्मी थांब एक वेळ. ते बघा गाईस बरेचसे पतंग उडत आहेत पण आमची पतंग उडायचं नावच नाही घेत आहे. बघा सिटीच्या साईडला पण पतंग उडत आहेत. म्हणजे की सिटीमध्ये पण पोंगल चालू आहे. बघा ती पतंग तर खूप वरती उडत आहे. आली की हवा. सोडा. पतंग तर उडे ना. मागे फोटो तर घेतो ना. फोटो नाही मी व्हिडिओ घेते. तुझं वजन एवढं आहे की ते ना उडून तुला एक सेंटीमीटर पण उडून घेऊन नाही जास. चला पतंगाचा प्लॅन तर फेल झालेला आहे पतंग उडवण्याचा. कारण हवा नसल्यामुळे पतंगच उडालेला नाही आहे. मग नेक्स्ट इयरला ट्राय करू आता आपण. बेस्ट काही करू शकत नाही. रितिका पतंग उडवायचा प्रयत्न करत आहे. आमचा तर प्रयत्न फेल झालेला आहे. आता बघू मुलांचा काय होतोय ते. हे पहा आपण खूप वेळा ट्राय करणार. आम्ही काही कमी वेळा केलं का मम्मी पप्पाने. वातावरण खूप छान झालेलं आहे आणि मस्त वाटत आहे. फ्रेश एकदम छान आहे. आज बराच दिवस ना बाहेर पण गेलेला आहे. आता घरी जाऊन डिनर बनवायचं आहे. पण सध्या इथं पण छान वाटत आहे. थोडा वेळ मस्तपैकी इथं वॉक करतो, थोडं फिरतो आणि नंतर घरी जाऊन डिनर बनवायचं आहे.
आता तरी बघ. हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांती माझी बँड वाजवला असता. कोण वेदांश होतं का? आणि आता केलेली आहे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात. यात डाळ भात लावलेला आहे आणि हे आजकाल ना कारलं कट करून ना तव्यावरती थोडंसं ना तेल घालून परतून खायचं, तोंडी लावायला खूप छान लागतं. हे तर आमचं फेवरेट झालेलं आहे, म्हणून मी तर कारलं तव्यावरती परतून घेत आहे. आणि काल पुरणपोळी केलेली, पुरण राहिलं होतं आणि थोडंसं कणिकही होतं, म्हणून मी ना कणिक परत खराब होतं आणि सकाळी चपात्या करण्यात आल्या नव्हत्या, म्हणून मी इथे 3 पोळ्या झालेल्या आहेत, त्या पोळ्या पण करून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथं ना छोट्या छोट्या 2 भाकरी करून घेणार आहे. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8 आणि आम्ही छानसं सर्वांनी डिनर करून घेतलेला आहे. आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि आता ना वाजलेले आहेत संध्याकाळचे 9 आणि आम्ही जातोय थोडंसं वॉक म्हणजे थोडंसं 10 ते 15 मिनिट शतपावली करण्यासाठी. तर मी इथंच माझ्या व्हिडिओचा एंड करते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, पण व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.